आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच एक मोठी बातमी येते पुण्यातनं। पुणे शहरात वाहनांची तोडफोड ही सुरूच आहे। शहरामध्ये सलग दुसऱ्या दिवशी वाहनांच्या तोडफोडीचं सत्र पाहायला मिळतंय। पुण्यातील येरवडा, कोंढवा आणि फरासखाना पोलीस स्टेशनच्या हद्दीत सलग दुसऱ्या दिवशी वाहनांची तोडफोड करण्यात आली आहे। परवा रात्री बिबवेवाडीमध्ये 50 ते 60 वाहनांची तोडफोड करण्यात आली होती आणि त्यानंतर तिघांना ताब्यात घेत पोलिसांनी त्यांची धिंडही काढलेली होती। आणि आता काल रात्री पुन्हा शहरात 3 ठिकाणी आरोपींनी तोडफोड केली आहे। घटनास्थळी अज्ञात इसमांनी एकूण 20 ते 22 वाहनांची तोडफोड केली आहे। फरासखाना पोलीस स्टेशन हद्दीमध्ये कागदीपुरा साततोटी चौकी इथे 4 ते 5 वाहनांची तोडफोड करण्यात आली आहे। या प्रकरणात एकूण 5 आरोपींना अटकही करण्यात आली आहे। विनाकारणच दहशत माजवण्याचा हा प्रयत्न आपल्याला पाहायला मिळतोय। आपली दहशत माजवण्याचा प्रयत्न करण्यासाठी ही तोडफोड वारंवार केली जाते आणि पुण्यामध्येच या घटना सध्या मोठ्या प्रमाणात घडताना पाहायला मिळतात।